महाड नगर परिषदेत झालेल्या राड्यानंतर मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले फरार होता। आता विकास गोगावले महाड पोलिसांना शरण आलाय। आपण पाहतोय विकास गोगावलेंना पोलिसांसमोर शरण येण्याचे हायकोर्टाकडून आदेश देण्यात आले होते। आज या प्रकरणी मुंबई हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे। तर भरत गोगावले यांचा मुलगा पोलिसांसमोर अखेर शरण आल्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। महाडमध्ये नगर परिषदेमध्ये राडा झाला होता, त्या ठिकाणी रिव्हॉल्वर भिरकावण्यात आली होती आणि त्यानंतर भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता। अखेर विकास गोगावले हा कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांना शरण गेला। महाड नगरपालिकेमध्ये झालेल्या राड्यानंतर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले फरार होते आणि त्यांनी आता आत्मसमर्पण केलं। गेली जर का आपण विचार केला तर नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा राडा झाला होता, ज्याच्यामध्ये रिव्हॉल्वरचा देखील वापर केला होता आणि या अख्ख्या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर गंभीर स्वरूपात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर विकास गोगावले यांनी स्थानिक कोर्ट आणि उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती। अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता, मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला होता आणि त्यानंतर मंत्र्यांची जी मुलं आहेत ती मोकाट फिरतात कशी गुन्हा दाखल असणार असा ताशेरे देखील पोलिसांवरती उच्च न्यायालयाने मारले होते। या दरम्यान जर का आपण पाहिलं तर महाड शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। जिल्ह्यामधलं जे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आहे ती देखील या ठिकाणी आलेली आहे। सर्व पोलीस या ठिकाणी आहेत। कोणताही इतर अपरिचित घटना घडू नये यासाठी पोलीस सज्ज असताना आपल्याला दिसत आहेत। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।